जसं मी म्हटलं की शास्त्रीय नृत्यकला ही सगळ्यात प्रथम आहे. बरोबर आहे. आणि देवळांमधून आलेली सगळ्यात पहिली कला म्हणजेच भरतनाट्यम ओके. असं मी म्हणेल. कारण की शिवतांडव जेवढं आपण ऐकलंय शिवतांडवबद्दल, तर ऑफकोर्स तांडवचे पण 2 प्रकार आहेत. जसं ओके. रौद्र तांडव, ज्याला रुद्र पण म्हणतात, म्हणून त्याला रुद्र अवतार म्हणतात. ओके. आणि आनंद तांडव, ज्याला आम्ही लास्य तांडव पण म्हणतो, ओके. जो त्यांनी प्रेमात केला होता पार्वती बरोबर. ओ. म्हणजे जेव्हा ते दोघं नाचले होते तेव्हा ते लास्य आणि आनंदी तांडव होतं. ओके. पण जेव्हा डिस्ट्रक्शन झालं होतं किंवा जेव्हा सती झालं होतं, जेव्हा ते चिडले होते, त्यांना सगळं डिस्ट्रॉय करायचं होतं. आणि तेव्हा ते जे सुरू झाले होते, फक्त डमरूचा नाद आणि ते सुरू झाले होते. सो तो रौद्र, ज्याच्यात रुद्र अवतार झाला होता. सो हे आपण दिलंय, म्हणजे म्हणून तर नृत्याला सगळ्यात पहिलं म्हणजे प्राधान्य जेव्हा लोकांना कळालं, तर म्हणून नटराजालाच का पूजलं जातं, इतर देवांना डान्ससाठी का पूजलं जात नाही. बरोबर. कारण मला वाटतं नृत्याचे हे 2 पैलू जेव्हा आले समोर, तेव्हा शिकवलं हेच गेलं. आणि नाट्यशास्त्रामध्ये ह्याच्याबद्दल खूप